नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरती प्रवास करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खाजगी बस ऑपरेटर्सना टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवीन धोरण आणण्याच्या तयारीमध्ये आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। सरकारने याआधी खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केलाय। हा पास 15 ऑगस्ट पासून लागू झाला असून त्याची किंमत 3000 रुपये आहे। पास घेतल्यावरती तो 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 200 फेऱ्यांपर्यंत जे आधी संपेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे। गडकरी म्हणाले की देशातील 10 महामार्गांवरती हरित हायड्रोजनवरती चालणाऱ्या ट्रकची चाचणी सुरू होणार आहे। या मार्गावरती हायड्रोजन भरण्याचे केंद्र इंडियन ऑइल आणि रिलायन्स पेट्रोलियम उभारणार आहे। ग्रेटर नोएडा, दिल्ली, आग्रा, भुवनेश्वर, पुरी, कोणार्क, त्यानंतर अहमदाबाद, वडोदरा, सुरत, साहिदबाद, फरीदाबाद आणि दिल्ली, त्यानंतर जमशेदपूर, कलिंगनगर, तिरुवनंतपुरम आणि कोची या ठिकाणी ही केंद्र असणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने बस प्रवास देखील आता स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। नितीन गडकरींनी तसे संकेत स्वतः दिलेले आहेत। तर मग पाहूयात की पुढे काय होतंय ते। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।